नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे राघवने सिंधूला धरून आतमध्ये आणलेली असते आणि तो सिंधूला सोडतच नसतो। त्यानंतर सिंधू चिडते आणि म्हणते, राघव तुम्ही काय करताय, सोडा मला। त्यावेळेस लगेचच राघव म्हणतो, का आता तुला मी आवडेनासा झालोय का? त्यानंतर सिंधू राघवला ढकलते। त्यानंतर राघव म्हणतो की हे लक्षात ठेव, तू खुशाल कर लग्न, पण माझी मुलगी सावी ती कोणालाही बाबा मानणार नाही, तिचा बाबा फक्त मी आणि मीच असेल। हे बोलता इकडे सिंधूला टेन्शन येतं। त्यानंतर घरातील सगळे व्यक्ती बसलेले असतात, विशाल आणि रुक्मिणी सुद्धा तिथेच असते। त्यावेळेस राघव तिथे येतो आणि राघव म्हणतो, मला विशाल बरोबर काही महत्त्वाचं बोलायचं आहे, सिंधू तू आतमध्ये जा। त्यानंतर रुक्मिणी म्हणते, सिंधूला बोलू देत ना, आत्ताच आलाय ना विशाल। त्यानंतर लगेचच राघव म्हणतो, नाही सिंधू आतमध्ये जा, मला सावीबद्दल विशालला काहीतरी बोलायचं आहे। आता खरोखर ज्यावेळेस विशालला कळेल की सिंधूचा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो राघवच आहे आणि सावीचा बाप तो सुद्धा राघवच आहे, कळल्यानंतर सुद्धा विशाल सिंधू बरोबर लग्न करेल का खरोखर विशाल सुद्धा हे लग्न मोडेल? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।